महत्त्वाची बातमी समोर येते। शरद पवार यांची तब्येत उत्तम असून कोणतीही काळजी न करण्याचं आवाहन करण्यात आले। बुधवारी दुपारी शरद पवारांना रुग्णालयात खरतर दाखल करण्यात आले होतं। डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे। सध्या शरद पवार हे रुग्णालयात ॲडमिट आहेत। एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळाले। जैशचा टॉप कमांडर सैफुल्ला ठार झाल्याची माहिती आहे। सैफुल्लासह 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारू साठा देखील जप्त करण्यात आला। जळगावमधील त्या तरुणाचा मृतदेह चेन्नईत आढळलाय। चेन्नईच्या समुद्रात 3 जण वाहून गेले होते। तिसऱ्या दिवशी तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती। एकुलता एक मुलगा गेल्यानं आता कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। चेन्नईच्या समुद्रात वाहून गेलेल्या 3 जणांमध्ये पाळधी तालुका जामनेर येथील जय नरेंद्र पाटील या युवकाचा देखील समावेश होता। जय हा पाळधी तालुका जामनेर येथील नरेंद्र रामलाल पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता। वडील नरेंद्र पाटील हे शेतकरी असून आई ही पाळधी येथील नाईक विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। सध्या जय पाटील यांच्या बहिणीचे 12वीचे पेपर सुरू आहेत। तर जय हा इंटर्नशिपसाठी चेन्नई या ठिकाणी गेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।